हाय, नमस्कार. तर आताच झाला स्वयंपाक. 2-3 दिवस झालं नुसतं आजारी पडल्यासारखं नाही का, कणकणी आली. आता काय कशामुळं तुम्हाला मी सांगणारच आहे. महत्त्वाचा विषय आहे. तर काल असा हेडव टाकला होता, तर खूप छान अशा कमेंट आल्या. काही जणांच्या चांगल्या आल्या, काही जण चांगलं सांगत होते, काही जण वाईट बोलत होते. पण वाईट बोलण्याकडे काय मी लक्ष देणार नाही, पण चांगल्या बोलणाऱ्याकडे लक्ष देणार आहे. थोडं त्या विषयावर बोलूया आणि नंतर माझं मी तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी मला वाटतात त्या गोष्टी तुमच्यासोबत भावना शेअर करते. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की ताई तू जाऊ नको, बानूचं हाल होत्यात, बानूला घेऊन तू इटभट्टीवर जाणार आहे का. तर विचार तर मी तीच केला, पण बघू काय होतंय की आई तर बानूला सांभाळत असेल म्हणजे इथं, तर मी कामाला जाऊ शकते आणि मला अजून 2-3 कामं जास्त करता येतील. आणि आज मी तिकडेच गेलते, हेळव काय काढला नाही आणि तब्येत पण जरा डाऊन आहे, तुम्हाला चेहऱ्यावरून तर दिसतच असेल. तर आज मी तिकडेच गेलते. मी, माझी मैत्रीण नीलम, दोघी जणी म्हणजे 3 जण गेलतो आम्ही. तिचा वडील पण होते संग. मग खूप छान अशी जागा भारी आहे. तर विषयाला बघून आलो, छान वाटलं. मालक पण छान आहे विटभटीवाला. तर माझ्या डोक्यात असं विचार येतात की मी तर गेले तर वहिनीचं नाही का सगळंच हे बंद पडेल. म्हणजे बंद, वहिनी ते सुकट बोंबील तर करू शकतात, पण नाही का वडापावचं जे आम्ही टाकलं होतं ते बंद पडेल, पण मी ते बंद पडू देणार नाही. मी कायले म्हणजे लांब नाही, मी येऊन करू शकते. पण एवढंच की मी थांबू शकत नाही. मी एवढं ही सगळं तयार करून देते, पण ते वहिनीलाच हँडल करावं लागणार. मीच बनवून हे दिल्यावर गरम करून द्यायला काही अडचण नाही. पण विषय आला की काय सगळ्याच गोष्टी सांगावा असं मला वाटत नाही, पण तरी पण मी तुम्हाला सांगतेच. कारण घरात ज्या गोष्टी लागतात ते माझ्या भावा बहिणींना म्हणजे बहिणींना माहिती असेल. कोणची गोष्ट कमी घरात पडली की ते आणावंच लागते. आता राहिला प्रश्न बानूच्या दुधाचा, तर बानूला जेवढं दूध पाहिजे तेवढं भेटत नाही. बानूला 1 लिटर दूध लागते, तर तिला अर्धा लिटरमध्येच अजूनपर्यंत मी भागवते. म्हणजे मी महिन्याला 2000 म्हणजे 900 रुपयाचं अर्धा लिटर 30 रुपयाने. तर 2000 धरा घडीभर, 200 रुपये काय इकडे तिकडं. 2000 मी देऊ शकत नाही. तिचा वरचा खर्च पण आहे, दवाखाना पण आहे, बानूची पण तब्येत ठीक नाही. बानूला खूप असं कप झाले तर, आणि तिला औषधं पण आणली मी. सोमवारीच वहिनीन मी गेलतो त्यावेळेसच आणली मी. काय होतं माहिती का, आई गेलेली आहे. तर कुठं गेली की माझ्या मावस बहीण आहे पौर्णिमा का, तिचा सासरा एक्सपायर झालेले आहेत. तिकडे गेलेली, ती अजून आली नाही. आली टेंभुर्णीत मावशीपाशी म्हणजे बहिणीपाशी, म्हणजे माझ्या आईच्या बहिणीपाशी. म्हणजे माझी मावशी पण तिथंच आहे. तर तिथं राहिली. मग असं मला मगाशी फोन आला की बड्डे आहे, राहू द्या. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, अजून मी 5-6 दिवस इथंच आहे. पण आज मी वहिनीकडे गेली पण नाही. वहिनीचा मला फोन पण आला की ताई कुठे आहे तुम्ही, या लवकर. पण त्यावेळेस मी लवकरच बानूला न चारता तात्याला म्हटलं की तुम्ही चारा, म्हणलं मी पटकन जाऊन येते. मग पॅसेंजरने गेलो, पॅसेंजरने आलो. तर ती काय पॅसेंजर इथं थांबली पण नाही. ती हुकली, जी थांबणारी होती ती हुकली आणि दुसरीच डायरेक्ट जीवरला उतरलो. तिथनं परत उशीर लागला टमटमन हिन भरायला. असं नुसतं जीवाला आलेलं म्हणजे मी जीवू सुद्धा शकत नाही नीट. पोटाला मिळत सुद्धा नाही. मस्त पळतो इकडं तिकडं, 5 बोटांनी जेवढं होतंय 2 हाताने का नाही तेवढं मी वळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता तर माझा पूर्ण मोड म्हणजे नाही का मन नाराज झाल्यासारखं झालंय. आता कशाहून काही तर वहिनीला माहितीच आहे. आता तुम्हाला पण सांगते की काय झालं की माझी यूट्यूबची पगार काय होईना गेली, आणि त्या भरोशावर मी बानूचं म्हणजे सगळं माझं चलत होतं.
पण यूट्यूबची पगार काय माझी झालेली नाही अजून, 4 महिने झालेली नाही पगार माझे. मग त्या भरवशावर तर मी जगू शकत नाही. कधी अचानक ती कधी बंद पडेल ते सांगता येत नाही. म्हणून मला इकडं पण काहीतरी 2 पैसे जमा करून अन्वीसाठी ठेवाच लागणार आहे. आणि अन्वीसाठी घरात मला पैसा ठेवावाच लागतोय, कारण कुणाकडं मग ऐन टायमाला कोणीच देत नाही. ऐन टायमाला कुणाकडेच नसतं, ज्या वेळेस आपल्याकडे नसतं ज्यावेळेस कुणाकडेच नसतं. म्हणून अन्वीसाठी मला 4 पैसे ठेवावं लागतात, कारण एमर्जन्सीन कधी पण काही गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी मला ते अन्वीचं करावंच लागते. म्हणून त्यामुळं मी असा निर्णय घेतला की मी ईटभट्टीवर जाणार, कारण पगार माझी कधी होती कधी नाही माहीत नाही मला, पण मला तर जावं तर लागणारच आहे. मला हे बोलायचं होतं तुमच्याशी भावा बहिणींनो. कसं आहे, प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगते. काय मी चुकीचं करते का? अहो, मला 2 घास सुखाने मी खायला असं कधी झालं नाही. हा, वहिनीसोबत असलं मी हसून पे असते, कारण वहिनी हसतात म्हणल्यावर आपण दुखी होऊन जमत नाही. पण ज्या वेळेसच कंट्रोलच्या बाहेर मनातनं म्हणजे ज्या वेळेसच सैन होत नाही त्यावेळेस मग माझं असं होतं. आता आईची माझी भांडणं झाली, मग सांगता येत नाही की आई पण बानूला सांभाळण नाही सांभाळण, तिला जड झाली. तर मला बानूला तर घेऊन जावंच लागणार आहे. राहिला प्रश्न दीक्षाचा, दीक्षाला शाळेमध्ये खर्च होतो याच, कोणचं म्हणून लागत नाही तुम्ही सांगा मला. प्रत्येक गोष्ट म्हणजे एकात घ्यावा असंच खाणं आहे. मग राहिला प्रश्न आई बाप, त्यांना पण बघावं लागते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता एका बाईच्या मागं किती टेन्शन आहे. मग तुम्ही अशा कमेंट करून मन दुखवण्यापेक्षा, का आता वहिनीला पण वाईट वाटतंय, मी तर काय करू, माझं तर मन जाणं होई नाही. पण मी वहिनीला मगाशी सांगितलं, वहिनी म्हणल्या वा भारी आहे ताई, जावा तुम्ही, तुमचं घर तयार होत असेल तर जावा तुम्ही, कारण या घराचा गॅरंटी संपलेली पूर्णपैकी. आणि मला माझ्या भानूसाठी एक छत उभा करायचं आहे, त्याने की मी तिथनं कुठं पण असं काम हे करू शकतो बिंदास. कारण माझ्या मनामध्ये धूक 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 होते, मी गेली तर काय होतंय काय की, मी गेली बाहेर कामाला तर काय होतंय काय की, असं माझं मन दुख दुख होतंय. आता मस आपल्यासारख्यांना पाया आम्ही पळू शकतोय, त्या लेकराला घेऊन कोण पळायचंय? मग एका आईच्या मनात किती वेदना असेल हे तुम्ही समजू शकताय भावा बहिणींनो. मला हे तुमच्याशी बोलायचं होतं. तर मी वीटभट्टीवर जाणार आहे, कधी काय हे तुम्हाला तर कळेलच. पसारा ही नेताने माझे खायापुरती ही भांडी, आणि मी बानूला घेऊन जाणार आहे. कोणीही काळजी नका करू भावा बहिणींनो, बानूला सुखात मी ठेवीन. कारण एक आई काही पण करते, म्हणजे एक आईचं मन आधी काम साईडला ठेवते पण लेकराचं. आणि माझं कसं आहे, मी आधी अन्वीचं बघत असते, नंतर मी कामं करते. पण एवढंच की मी 4 कामं करायची ते मला 2च कामं करावं लागणार आहे, कारण एवढं मी लक्ष कामावर दिलं तर बानूचं पोटाचं हे होतं, म्हणून त्यामुळे मला 2च कामं करावं लागणार आहे. आणि बाकीची कामं मला सोडून द्यावं. पण बानू तर माझ्यापाशी नसलं की मी जास्त असं काम करू शकते, अजून 4 पैसे मी कमवू शकते. हे 2 पैसे मला या 2 पैशाचं एक खायला घरात झालं तर हे 2 पैशाचं महाग पडेल. पण बघू काय होतंय देवाच्या आणि तुमच्या आशीर्वादाने. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. मी माझ्या भावना तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि करणार आहे, आणि इथनं पुढं पण दाखवणार आहे जे माझी परिस्थिती आहे ती. तर बाय सगळ्यांना.